मुक्तिधाम मंदिर, छानसा मंदिराचा परिसर बघू शकता तुम्ही. हाय हॅलो गुड मॉर्निंग, मी प्रियंका. स्वागत आहे तुमचं एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये. तर आज मस्त सुट्टीचा दिवस आहे आणि इकडे मस्त फ्रेश झाली आहे आणि आता चहा वगैरे झाला आहे आणि देवपूजा करायची. तर सॅटरडे म्हणजे आमच्या आईंना सकाळची शाळा असते, आई गेल्या शाळेत आणि पप्पा आणखीन पंपावरतीच आहे. आणि राहिला प्रश्न ताई आणि दादा जे की कालच गेलेले आहे नाशिकला. सो इकडे आहे मी आणि गाथा. आई स्कूलमधून येईपर्यंत आम्ही बाकी सगळ्या गोष्टी आवरणार आहे. सो आता इकडं सर्वात पहिले जी दिवसाची सकाळ आहे, ओ बच्चा हां, तर जी दिवसाची सकाळ आहे ती आपण मस्त देवपूजेने करूया. गाथा आणि गाथाची मम्मा काय करणार आहे आता? देवपूजा. आता सर्वांना इकडे गाथा पण गुड मॉर्निंग बोलतीये. बोल बाळा. हॅलो गुड मॉर्निंग. ती बोलतीये एका मराठी व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. हे बघा गाईज, आजचं वातावरण छान. इकडे सकाळचे मॉर्निंग आहे, मस्त फ्रेश वातावरण आहे आणि पाऊस पडेल असं तर ऑफकोर्स पावसाळा आहे असं वातावरण आहेच, पण छान थोडंसं मस्त ऊन पण पडलं आहे, शांत वारा चालू आहे आणि बघा तुळस पण एकदम छान झाली आहे आता मस्त. हे बघा आजचं वातावरण. आणि इकडे आम्ही देवपूजा करतोय. बच्चू बच्चू करते, बच्चू हात नाही ना पुरत बाळाचा. थांब मी काढते, थांब. थांब 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 थांब. देते ना बाळा, हे लावलं का मग देवाचं बस कर, लावू दे मला. मन ओम नमः शिवाय. आज गाथाची मम्मा गाथाला देवपूजा कशी करायची ते शिकवणार आहे. हा मस्त छान. हा पूज त्याला. मन ओम नमः शिवाय. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. व्यवस्थित घातला का? व्यवस्थित. गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया. मन ओम ओम नमः शिवाय. हा कोणता देव आहे? कृष्णा. कृष्णा आहे, कृष्णा. कृष्णा आहे, कृष्णा. ओम नमः शिवाय. करते तू देवपूजा करते. आज तुला मम्मी काय शिकवतीये? हा देवपूजा शिकवतीये. हा तर मला गणपती बाप्पाचा श्लोक म्हणून दाखव, वक्रतुंडचा. हा पुढं निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्य सुख सर्वदा. व्हेरी गुड. हा सगळ्या देवांना काय लावतीये बाळा? गंध लावतीये, कुंकू लावतीये.
म्हण ओम नमः शिवाय. जेवणात बनवायची आहे ज्वारीची भाकरी, तर त्याच्यासाठी तव्यावरती पाणी गरम करून घ्यायचं म्हणजे भाकरी चांगली होती. चांगलं पीठ एकजीव मळून घ्यायचं. ज्वारीची जी भाकरी असते ती बनवायला अवघड असते, सो तिला गरम पाणीच प्रेफर केलं आणि थोडंसं किंचित असं मीठ वगैरे जर टाकलं तर छान लागते. पण मला जास्त मीठ नाही आवडत, सो मग मी नाही टाकली आहे, कारण की ही मलाच खायची आहे. सो मग इकडे त्याला चांगलं एकजीव मळून घ्यायचं, ते बस ती छान होती. आणि पावसाळ्यात कसं वातावरणामुळे पीठ लवकर खराब होतं, सो मग भाकरी बनवायला पण अवघड जातं. या ठिकाणी ज्वारीची भाकरी वगैरे जेवण झालंय. आई आलंय आता, गाथा आईंसोबत आहे. मला आहे नाशिकला थोडंसं काम, सो मी चालली ऑन द वे नाशिक. इथं बसमधून निघाली मी नाशिक. सो फायनली मी इकडे आली आहे. मला गाथासाठी काय रेग्युलर पॅन्ट्स वगैरे घ्यायचे आहे. बरेचशी खरेदी केली आहे, काही गोष्टी घेतल्या आहे, काही घेते आहे, पण वेळ पण होतोय, सो बघूयात आता. नाशिकला येण्याचं मेन हेच रिझन होतं की गाथाच्या मेडिसिन्स घ्यायचे होते, सो ते घेण्यासाठी आली. इकडे आणत असतो आम्ही गाथाला पारख हॉस्पिटल, अशोकाला येते पारख सरांकडे. सो ते मेडिसिन्स सिन्नरला मिळत नाही, ते घेण्यासाठीच मी आली होती. मुक्तिधाम मंदिर. सो झालं असं आहे की आज मी गाथासाठी जरा शॉपिंग करण्यासाठी आलेली बाहेर, आणि माझे जे काका आहे ते आहेत हॉस्पिटलमध्ये, सो त्यांना पण भेटायला जायचं आहे. सो मी थांबते इकडे नाशिकमध्येच, आणि ahun ते येत आहेत तिकडनं सिन्नरवरनं. सो त्या वेळेत मी इकडं भक्तिधामचे मंदिर आहे नाशिक रोडचं, त्याला एक्सप्लोअर केलं. तर कधी जर तुम्हाला असा निवांत वेळ मिळत असेल तर एक वेळ तुम्ही पण नक्की या. खूप छान मस्त मंदिर आहे मुक्तिधाम. आणि तो इकडे जे आहेत तर संध्याकाळच्या वेळी तर खूपच छान मस्त सुंदर वातावरण आहे. अजून नक्कीच तुम्ही इथं छान अशी सायंकाळ जी आहे, ज्या आपल्या दगदगत्या जीवनातनं जी संध्याकाळची वेळ असते ती नक्कीच तुम्ही शांततेत घालवू शकता. सो एक वेळ तुम्ही पण नक्की या. खूप छान अशी सायंकाळ या ठिकाणी स्पेंड झालेली आहे. मस्त जे मुक्तिधाम मंदिर आहे ते एक्सप्लोअर करते. खूप मोठं आणि सर्व काही एकदम छान आहे. हिंदू धर्मातील ऑलमोस्ट सर्वच इकडे देव आहेत. तर इकडे विठ्ठल रुक्मिणी, हे बघा शिर्डीचे साई बाबा, सर्व जे तुम्ही अगोदर पण बघितले. हे बघा हा मंदिराचा गाभारा, मंदिराचा परिसर. इकडे चप्पल स्टँड आहे. मुक्तिधाम मंदिर, छान लाईट लागलाय. हा मंदिराचा परिसर तुम्ही बघू शकता. या ठिकाणी जे सर्व काही टुरिस्ट आहेत ते पण इकडे व्हिजिट करत होते, आणि फायनली ahun ते आले. त्यानंतर आम्ही आलो इकडं काकांना भेटण्यासाठी हॉस्पिटलला. इकडनं गाथा स्वरान ते आले काकांना भेटायला. स्वरा आणि गाथाला अलाउड नाही मध्ये, सो आम्ही जाऊन आलो आहे, पेशंटला भेटलो आहे. मी गाथाला एकदा चेक करायला आली होती, रडती आहे का नाही.
काकांना भेटून झालंय आणि आता आम्ही आलो इकडं डिनरसाठी. मोके पे चोका बो विवो. एम्बियन्स आहे. बो विवांत किंवा बो विवो पण म्हणू शकतो आपण. सो इकडे आलो आम्ही जेवणासाठी. असं काही झालंय आजचा डे स्पेंड. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.